कोल्हापूर जिल्हा कागल तालुका केंब्रे येथील नालंदा बुद्धविहार संचलित छत्रपती संभाजीराजे वाचनालय व स्टडी सर्कल तर्फे पौर्णिमा दिनी 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। प्रारंभी भंतेजी सिरीसारो यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। भंते सिरीसारो यांच्या वाणीने सर्वजण मंत्रमुग्ध झाले। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शाक्यमुनी विद्यासन कर्जत यांच्याकडून बुद्ध विहारास प्रोजेक्टर दान करण्यात आला। यावेळी बौद्ध समाजातील धम्म उपासक उपासिका बाल उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक सामंत यांनी केले। आभार राजाराम कांबळे यांनी केले। सर्वच महापुरुषांना अभिवादन करून आज केंब्रे या गावामध्ये मला बोलवून जे आपल्या या मुलांच्यासाठी जे सत्कार समारंभ केला 10वी 9वी 10वीच्या मुलांचा सत्कार केला त्याबद्दल भंते महानाग शाक्यमुनी विद्यासन कर्जत येथील भंते मी सिरीसारो आणि माझे आचार्य बदंती विमलकीर्ती गुणसरी यांच्या अध्यक्षतेखाली माझी थायलंडला उपसंपदा झाली आणि थायलंडला उपसंपदा घेऊन मला आता 1 वर्ष झाले आणि मी गावोगावी धम्माचा प्रसार करत आहे। आणि मी प्रसार करत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी आपले जे मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी आता आपल्याला 60-65च्या वयोवृद्ध लोकांना धम्म सांगण्यापेक्षा आपलं जे नवीन मुलं धम्मात आली पाहिजे त्यांना धम्म रुजला पाहिजे यासाठी आम्ही अभिनव उपक्रम असं राबवत आहोत की प्रत्येक विहाराला प्रोजेक्टर म्हणजे आता डिजिटल मीडिया झाल्या, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे आपल्याला जर समजा एखाद्याला काही माहिती दाखवायची असेल एखादी माहिती आपल्याला मिळवायची असेल तर ते सहजासहजी आपल्याला सगळ्यांना बघता येते। एकानं मॅसेज बघण्यापेक्षा सगळ्यांना मॅसेज बघता येतो आणि ते मुलं चांगले चमकली पाहिजेत। आपल्या मुलं आता शिक्षण बंद झाले, जवळजवळ 34,000 शाळा शासनानं बंद केल्यात आणि आपल्या मुलांना जर शिकवायचं असेल तर आपण आपला मीडिया निर्माण केला पाहिजे। आणि आता मनोवादी संघटना जे पत्रकार आहेत ते आपल्या बातम्या देत नाहीत आणि आपल्या बातम्या घेत नाहीत, त्यासाठी आपल्याला लॉर्ड बुद्धासारख्या चॅनलनं आपल्याला इथे येऊन जे माहिती घेत असेल त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा चॅनलचं मनापासून अभिवंदन करतो आणि त्यांना साधुवाद देतो की असंच प्रत्येक गावोगावी तुम्ही गेलं पाहिजे आणि त्यांनासुद्धा तुम्ही आर्थिक दान दिलं पाहिजे की धम्माच्या अनुकरण केलं तरच तुमची प्रगती होणार आहे, अन्यथा प्रगती होणार नाही। म्हणून मी महानाग शाक्यमुनी विद्यासन कर्जत यांच्यातर्फे सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की प्रत्येकानं धर्मांतर नामांतर केलं पाहिजे। वर्षावास काळात 3 महिने आपण विहारात आलं पाहिजे आणि विहारात दररोज त्रिशरण पंचशील झालं पाहिजे। बुद्धांच्या धम्मग्रंथाचं वाचन केलं, एकदा प्रत्येकाच्या घरोघरी गीता बायबल कसं असते त्या पद्धतीने आपल्या घरातसुद्धा बुद्धांच्या धम्मग्रंथाचं वाचन झालं पाहिजे आणि तरच तुम्हाला कळेल नाही, अन्यथा परिस्थिती तुमची बिकट होणार आहे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। या केंब्रेतल्या सर्व श्रद्धावान उपासका यांना बी आवाहन करतो की प्रत्येकानं धम्माचा प्रचार करण्यासाठी धर्मांतर नामांतर एकदा आम्हाला बोलवा आणि ते आपण धर्मांतर नामांतर करूया। तुमचे जर मुलांची नावं जर काय ठेवायची असेल तरीसुद्धा आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला त्या बौद्ध धर्मातली नावं काय आहे ही तुम्हाला सांगितली जातील। कारण आता आपण बघा बामणाकडे गेलो तर आपल्याला काय म्हणतो आहे तो लगेच त्याचा कॅम्प्युटर फीडिंग असते, तू कुणाचा महाराजा ठेव दगड्या नाव ठेव धोंड्या नाव, म्हणजे हे दगडं धोंडं नाव ठेवण्यापेक्षा चांगलं एखादे नावं ठेवलं बुद्धभूषण आता ठेवलं तरी चांगलं आहे। बौद्ध धर्मात भरपूर नावं आहेत आणि त्याची तुम्हाला आम्ही यादी पाठवतो, त्या पद्धतीने आपल्या मुलांचं नाव झालं पाहिजे। शहरामध्ये इयत्ता 10वी आणि 12वी तसेच 8वी स्कॉलरशिप आणि NMSच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं कर्जतहून भंतेजी आपल्या नालंदा बौद्ध विहारामध्ये उपस्थित आलेत आणि त्याचं औचित्य साधून भंतेजीने आमच्या नालंदा बौद्ध विहारासाठी या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक प्रोजेक्टर आम्हाला भेट म्हणून दिलेला आहे। खूप खूप आभार भंतेजी म्हणून की ज्या प्रोडक्टच्या सहाय्यानं की आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक उपक्रम आहोत ते शैक्षणिक उपक्रम या माध्यमातून आपण त्या मुलांना दाखवू शकतो। जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांचे तेलचित्र त्यांचं बोलपट असेल माहितीपट असेल तो मुलांना त्या प्रोजेक्टद्वारे आपण दाखवू शकतो आणि त्याची माहिती आबालवृद्धांना तसेच उपासकांना माहिती व्हावे हा एक उदात्त हेतू ठेवून आम्हाला त्या नालंदा बौद्ध विहारामध्ये भंतेजींनी जो प्रोजेक्ट दिला आहे खूप खूप असं आभार भंतेजींचं, जेणेकरून आम्हाला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा या प्रोजेक्टच्या माध्यमातून सर्व बालवृद्धांना आम्हाला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो। धन्यवाद।